आज 8 जानेवारी बौद्ध धम्म ध्वज दिन. हा दिवस आपल्याला शांती, करुणा आणि समतेचा संदेश देतो. बौद्ध ध्वज हा आधुनिक काळातील एक पवित्र प्रतीक आहे. हा ध्वज जे.आर.डी. सिल्वा आणि अमेरिकन पत्रकार हेनरी स्टील ऑलकॉट यांनी 1880 साली श्रीलंका येथे बौद्ध धर्माच्या पुनरुज्जीवनासाठी तयार केला. भगवान गौतम बुद्ध यांच्या ज्ञानप्राप्तीनंतर त्यांच्या देहाभोवती प्रकट झालेल्या तेजोवलयातील 6 रंगांपासून हा ध्वज तयार करण्यात आला. या ध्वजामध्ये निळा, पिवळा, लाल, पांढरा, केशरी आणि 6वा म्हणजे या 5 रंगांचा संगम असलेला रंग आहे. आडवे पट्टे जगातील सर्व मानवांमधील शांती आणि ऐक्य दर्शवतात, तर उभे पट्टे अंतर्गत शाश्वत शांततेचे प्रतीक आहेत. निळा रंग सर्व जीवांसाठी करुणा आणि आत्मविश्वास. पिवळा रंग मध्यम मार्ग, संतुलन आणि पावित्र्य. लाल रंग बुद्ध धम्माचे आशीर्वाद, प्रज्ञा आणि सद्गुण. पांढरा रंग शुद्धता आणि मुक्ती. केशरी रंग आसक्तीचा अभाव आणि अढळ प्रज्ञा. हा ध्वज कोणत्याही जाती, धर्म, राष्ट्र किंवा रंगभेदाला मान्यता देत नाही. तो सांगतो की प्रत्येक सजीवामध्ये बुद्धत्वाची क्षमता आहे. 1885 साली प्रथम ध्वज फडकवण्यात आला आणि 1952च्या वर्ल्ड बुद्धिस्ट काँग्रेसमध्ये तो आंतरराष्ट्रीय बौद्ध ध्वज म्हणून स्वीकारण्यात आला. चला, या बौद्ध धम्म ध्वज दिनी शांती, करुणा आणि समतेचा संदेश संपूर्ण जगात पोहोचूया. जय भीम. बुद्धं शरणं गच्छामी. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी जय भीम व्हॉइस चॅनेलला सबस्क्राईब करा.